नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान मराठी माध्यम प्रकरण 18 परिसंस्था। विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील तासाला आपण परिसंस्था म्हणजे काय, त्यांचे प्रकार कोणते हे आपण उदाहरणासह स्पष्ट केले होते। त्याचबरोबर आपण परिसंस्थेची रचना याविषयी सुद्धा माहिती अभ्यासली होती। परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया कशी होते हे आपण उदाहरणासह स्पष्ट केलं होतं। आज आपण परिसंस्था याविषयी माहिती अभ्यासणार आहोत। ज्या परिसंस्था फक्त भू म्हणजेच जमिनीवर असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था असं म्हटलं जातं। अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे। अजैविक घटक म्हणजे निर्जीव वस्तू, तर ह्या निर्जीव ज्या वस्तू आहेत तर त्या जमिनीवरती सगळे त्यांचं वाटप जे आहे ते असमान केलेलं आहे। त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण झालेल्या आहेत। उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था आणि विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था। म्हणजे अजैविक घटक जे आहेत त्यांचं असमान वाटप असल्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आढळून येतात। त्याच्यामधली पहिली परिसंस्था जी आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत। तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे गवताळ प्रदेशातील परिसंस्था, ग्रासलँड इकोसिस्टीम। मग आता हे कुठं आढळून येते किंवा काय काम आहे बघूयात आपण। ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढवण्यासाठी पुरेसे नसते त्या ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतात। या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये गवतांची मोठ्या प्रमाणात वाढ होते। मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस यामुळे खुरट्या वनस्पतींची वाढ होते। शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी या प्रदेशामध्ये आढळतात। हे सगळे प्राणी गवत खाणारे आहेत। त्याचबरोबर विविध पक्षी, कीटक व सूक्ष्मजीव सुद्धा आढळतात। माहिती मिळवा हे यावर्षी सिलेबसमध्ये नाही, स्वयं अध्ययन करायचं याचं। त्याचबरोबर तक्ता पूर्ण करा हे सुद्धा यावर्षी सिलेबसमध्ये तुम्हाला नाही, याचं सुद्धा स्वयं अध्ययन करायचं आहे। आता आपण बघणार आहोत पुढच्या पानावरती, तर इथं सुद्धा हा तक्ता पूर्ण स्वयं अध्ययनासाठी माहिती मिळवा स्वयं अध्ययन। आता आपण प्रकार ब प्रकार जंगलातील परिसंस्था, फॉरेस्ट इकोसिस्टीम बघणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे ही निसर्गनिर्मित परिसंस्था आहे। जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष एकाच ठिकाणी असतात। अजैविक घटकांमध्ये जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात आढळत असतात। तर तुम्ही सर्वांनी जंगल पाहिलंच असेल, चित्रामध्ये पाहिलं असेल, टी व्हीवरती पाहिलं असेल किंवा प्रत्यक्षसुद्धा पाहिलं असेल। तर या ठिकाणी तुम्हाला जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, प्राणी, पशु, सगळे पक्षी आढळून येतात। त्याचबरोबर हे झाले सगळे जैविक घटक, पण अजैविकसुद्धा घटक आढळून येतात। जमीन आढळते, हवा आढळते, मग त्याच्याबरोबर हवामान तिथलं कसं आहे, तापमान कसं आहे, पाऊस किती पडतो, हे सगळे घटक त्या ठिकाणी आढळून कमी जास्त प्रमाणावरती आढळून येत असतात। तक्ता पूर्ण करा हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला आहे। त्यानंतर हा सुद्धा तक्ता तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे। आता पुढील पानावरती आपण येऊयात। तर पुढील पानावरती माहीत आहे का तुम्हाला, हे सुद्धा यावर्षी सिलेबसमध्ये नाही। आता पुढील पानावरती आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, जलीय परिसंस्था, ॲक्वॅटिक बायोम्स। पृथ्वीवर 71% भूभाग पाण्याने व्यापलेला आहे। व्यापलेला असून फक्त 29%
भाग जो आहे तो फक्त जमिनीचा आहे आणि 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, म्हणजे फक्त 29% जमीन आहे. त्यामुळे जलीय परिसंस्थांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. नैसर्गिक परिसंस्थेत जल अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे. जलपरिसंस्थेमध्ये खालील प्रकारे महत्त्वाचे मानले जातात. उदाहरणार्थ गोड्या पाण्यातील परिसंस्था, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था आणि खाडी परिसंस्था. त्यातली पहिली परिसंस्था गोड्या पाण्यातील परिसंस्था आपण बघूयात. या परिसंस्थेमध्ये नदी, तळे, सरोवर यांचा समावेश होतो. या परिसंस्थेत नदीद्वारे व पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जा संक्रमण होते. जलभागाच्या तळावर असंख्य विघटक असतात. ते वनस्पती व प्राण्यांच्या मृत शरीरावर विघटनाचे कार्य करून त्यांचे अजैविक घटकात रूपांतर करतात. अशा तुमच्या जवळच्या असणाऱ्या परिसंस्थेच्या निरीक्षणाने खालील तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काही उत्पादक दिलेले आहेत. तर उत्पादक कोणकोणते आहेत? पाण्यामध्ये असणारे तर पान वनस्पती पाण्यामध्ये उगवणाऱ्या सगळ्यांनी पाहिल्या असतील. नंतर युलोथ्रिक्स हा एक शेवाळाचा प्रकार आहे. हायड्रिला एक वनस्पती, अझोला शेवाळाचा प्रकार, निटेला, टायफा, पिस्टिया, इकॉर्निया हे सगळे शेवाळाचे प्रकार आहेत. यांना खाणारे प्राथमिक भक्षक कोणते? तर पान कीटक, गोगलगाय, ॲनिलिड्स हे यांना खाणारे. आता ह्या प्राथमिक भक्ष्यांना खाणारे द्वितीय भक्षक कोणते? तर लहान मासे, बेडूक. आता लहान मासे आणि बेडूक यांना खाणारे कोण? तृतीय भक्षक कोणते? मोठे मासे, मगर, बगळे. ओके. आता हे मोठे मासे, मगर, बगळे यांना कोण खात नाही, म्हणजे हे शेवटचे तृतीय भक्षक आले. पण हे मृत पावल्यानंतर ह्यांच्या शरीराचं विघटन बुरशी आणि जीवाणूमार्फत होतं. अशी एक परिसंस्था पूर्णपणे चाललेली असते गोड्या पाण्यातील. आता खाऱ्या पाण्यातील परिसंस्था बघायची आपल्याला. तर खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था म्हणजे मराईन इकोसिस्टीम. या परिसंस्थेत सागरी वनस्पतींची वाढ होते. शैवालावर उपजीविका करणारे लहान मासे, झिंगे मोठ्या प्रमाणात उथळ भागात आढळतात. सागराच्या मध्यभागी कमी प्रमाणात जल आढळतात. मोठे मासे हे द्वितीय भक्षक असतात. समुद्रात पोषकद्रव्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. सागर तळावर विघटकांची संख्या जास्त असते. मृत वनस्पती, मृत प्राणी व टाकाऊ पदार्थ सागर तळावर जमा होऊन त्यांच्यावर सूक्ष्म जीवाणू विघटनाचे कार्य करत असतात. इंटरनेट माझा मित्र हा सुद्धा तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिविजा आज टेकडीवर फिरायला गेली होती. तिथे मधमाशांवर मधमाशा घोंगावत होत्या. तेथील एक मधमाशी दिविजाच्या जवळ आली आणि तिच्या हाताला दंश केला. त्या दंशाच्या वेदनेमुळे दिविजा कळवळली व रागारागात म्हणाली, जगातून सर्व मधमाशा नष्ट होऊ दे. तुम्ही दिविजाला काय सांगाल बरं? मधमाशात जर सगळ्या नष्ट झाल्या तर काय होईल? तर याचा तुम्ही विचार करायचा आहे. मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या परिसंस्थांचा ऱ्हास. मानवाच्या विविध कृतींचा परिसंस्थांच्या कार्यात सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे परिसंस्था ऱ्हास होत चाललाय. तर उदाहरण कोणतं बघा? खाणकाम. वेगवेगळ्या भागामध्ये भरपूर प्रमाणात ते खाणकाम करण्यात आल्यामुळे तिथली परिसंस्था जी आहे ती ऱ्हास म्हणजे नष्ट होत चाललेली आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड यामुळे जमिनीचा वापर बदलू शकतो. तसेच त्यामुळे सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंध बिघडतात. तर मोठमोठी जंगल वृक्षतोड केल्यामुळे तिथं मानवी वसाहती निर्माण झाल्यामुळे तिथले जे काही पशु पक्षी सजीव जे असतील तर त्यांना तिथं ज्यांचं राहणीमान किंवा त्यांची जी परिसंस्था आहे ती धोक्यात आलेली आहे.
विविध मानवी प्रक्रिया आणि कृती परिसंस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होत असतात. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिसंस्थेचे दुसऱ्या प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतर होण्यापासून ते एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत असे परिणाम होत असतात किंवा होतात. आता कोणकोणते परिणाम आहेत बघा. तर परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया, कृती, लोकसंख्या वाढ, संसाधन वाढ आहेत. परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती, त्यातली पहिली लोकसंख्या वाढ व संसाधनाचा वाढलेला वापर. तर परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो. मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानवी गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधनसंपत्तीचा वापर केला जातो. जीवनशैलीच्या नव्या बदलामुळे मानवी जगण्यासाठीची किमान गरजेच्या गोष्टींपेक्षा अधिक मागणी वाढली. त्यामुळे परिसंस्थेवर ताण आला, पण टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावरती झालं आणि मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे गरजा वाढल्या आणि गरजा वाढल्यामुळे ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण जंगलांचा वापर करायला लागलो. या परिसंस्थेचा जास्त प्रमाणावरती वापर केल्यामुळे त्यांची परिसंस्था जी आहे ती नष्ट होत आली आणि नष्ट झाल्यामुळे तिथलं काही तुम्ही शहरामध्ये वगैरे बघत असता बघा, जेवढी लोकसंख्या जास्त तेवढं तिथं टाकाऊ पदार्थांचं प्रमाण जास्त असतं आणि टाकाऊ पदार्थाचे प्रमाण वाढलं, ज्या ठिकाणी आपण टाकणार आहोत तर तिथली परिसंस्था जी आहे ती पूर्ण कोलॅप्स होऊन जाते. आता पुढे सांगितलेलं आहे शहरीकरण. वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळ क्षेत्र, जंगल, गवताळ प्रदेशाचा वापर होतो. यामुळे परिसंस्थेतील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा नष्ट होतात. सगळ्यांना माहीत आहे शेतजमिनीमध्ये आधी पूर्ण शेतजमीन पिकवली जायची, पण आता त्याच ठिकाणी लोकसंख्या वाढीमुळे त्यातला बराचसा भाग आपण उद्योगधंद्यासाठी किंवा घरांसाठी वापर केला जातो. त्याचबरोबर दलदलीचा भाग म्हणजे जिथं सारखं पाणी आहे अशा ठिकाणचा, नंतर पाणथळीचे क्षेत्र किंवा जंगल किंवा गवताळ प्रदेशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपनी वगैरे उभारण्यासाठी बऱ्याचशा या जमिनींचा वापर केला जातो आणि तिथले परिसंस्था धोक्यात आलेली आहे. औद्योगिक व वाहतूक. वाढत्या औद्योगिकरणामुळे लागलेला कच्चा माल नैसर्गिक जंगले तोडून मिळवला जातो. यामुळे जंगलांचा नाश होतो. वाहतुकीत वाढ झाल्याने त्यासाठी सुविधा वाढवताना बरेचदा जंगलातून किंवा पाणथळ जाग्यावर रस्त्यांचे, रेल्वे मार्गाचे जाळे पसरलेले आहे. नंतर पर्यटन. निसर्ग निरीक्षण, मनोरंजन व देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक निसर्गरम्य परिसरात येतात. तुम्ही सुद्धा जात असाल. या पर्यटकांकरिता अशा ठिकाणच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात. त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊन तिची मोठ्या प्रमाणावरती हानी होऊ शकते किंवा होते. तर माहिती मिळवा हे सुद्धा यावर्षी तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. पुढचा पॉईंट बघायचा आहे मोठी धरणे. तर मोठी धरणे असल्यामुळे काय होते बघा, धरणामुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते. त्यामुळे त्या भागातली जंगले किंवा गवताळ प्रदेशाचे जलीय परिसंस्थेमध्ये रूपांतर होत. धरणामुळे नदीच्या खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह कमी होतो. याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात. आता आपण पुढील पानावरती बघूयात. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे जरा डोके चालवा, यावर्षी सिलेबसमध्ये नाही. युद्ध, जमीन, पाणी, खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा, मतभेदातून युद्ध होत असतात. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव, सुरुंग स्फोट केले जातात. त्यामुळे फक्त जीवितहानी होते असं नाही, तर नैसर्गिक परिसंस्थेमध्ये मोठे बदल होतात आणि त्या परिसंस्था नष्ट सुद्धा होतात. अशा प्रकारे भूकंप,
ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे व मानवी हस्तक्षेपामुळे काही नैसर्गिक परिसंस्थांचे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतर होते. काही परिसंस्थांचा ऱ्हास होतो तर काही परिसंस्था समूळ पूर्णपणे नष्ट होतात. नैसर्गिक परिसंस्था जीवावरणातील संतुलन राखण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणून त्यांचे रक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. अशा प्रकारे हे प्रकरण संपलेलं आहे. तर याचा स्वाध्याय कंप्लीट करा आणि आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती फोटोज पाठवा आणि सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.